सावित्रीच्या लेखी. मी सावित्रीबद्दल आजची सावित्री. आता सगळ्यांना असं वाटेल की सावित्रीबाईंना मी परत नमन करते. आज त्यांच्याच वैचारिकतेनंच आता तर सावित्री, आजच्या सावित्रीबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही स्वतः आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघा. एका छोट्याशा चौकटीमध्ये मला बसवलं आणि फोटोमध्ये फक्त माझे वैचारिक विचार मात्र तुम्ही घेतले, तेही आपल्या सोयीनुसार. जेव्हा वाटतं तेव्हा त्याचे विचार घ्यायचे आणि नाही तर मग आपल्या मनानं सगळं करायचं. मी सावित्री बोलते, सावित्री बोलते. आज माझ्या लेकीबाई मुली खूप शिकल्या, अतिशय खूप जास्त शिकल्या आणि खूप शहाण्या झाल्या. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हा सर्वांना एक गोष्ट म्हणजे घटस्फोट घेणं. हे एक नवीन नाटकच सुरू झालं आणि नवरा बदलणं हे आपल्या सगळ्यांनी आपल्या सोयीसाठीच करून टाकलं. हे व्हायला नको म्हणून मी एक अंजन घातली. मी सावित्री बोलते, सावित्री बोलते. माझ्या लेकीबाळीनं माझी पोरगी शिकून सवरून मोठी झाली आणि नाकाला कांदे सोलते आणि म्हणते काय, तिला विचारलं अगं तुला कोणी भेटलं होतं का, संस्कृतीचा मान नाही, संस्कृतीचं ध्यान नाही. हो ना, भेटले होते ना, बोलले ना. सगळं काही डोळ्यामधूनच आपल्याला दिसतं. मी सावित्री बोलते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण काय करायला पाहिजे. सावित्रीनं जसा यशवंत तिने घेऊन त्याला आधार दिला, मोठं केलं, तसंच आपण देखील एखाद्या यशवंताला घेऊन त्याला आधार देऊन त्याला समोर न्यायला पाहिजे. मी सावित्री बोलते, मी सावित्री बोलते. थांबला न सूर्य कधी, थांबला न सूर्य कधी, थांबली न धारा, थांबला न सूर्य कधी, थांबली न धारा. अंधुंद वादळात सिया, ओठला किनारा, ओठला किनारा. There are many few members in India. We have credit to Savitribai Phule and at the top of the list. धन्यवाद.